नमस्कार श्रोतेहो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. श्री गजानन महाराजच्या कृपेने भक्तांच्या जीवनातील दुःख कसे दूर होते याचे सुंदर वर्णन आपण आजच्या 17व्या अध्यायात ऐकणार आहोत. श्रद्धा, सबुरी आणि निष्ठेने केलेल्या भक्तीचे फळ कसे मिळते, तसेच महाराजांच्या लीला भक्तांचे जीवन कसे उजळतात हे या अध्यायातून स्पष्ट होते. अध्याय 17 भक्तांना विश्वास, संयम आणि नामस्मरणाचे महत्त्व शिकवते. चला तर या अध्यायाला सुरुवात करूयात. संत कवी श्री दासगणू महाराज कृत गजानन विजय ग्रंथ. अध्याय 17. प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी महामंगला, जय जयाजी भक्तपाला, जय जयाजी तमाल नीला, पतित पावन नरहरी, हिरण्यकश्यपू महाक्रूर, सज्जनांचा शूर थोर, तयाचे तू फाडून उदर, मरण त्याचे साधिले. प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मलास स्तंभापोटी, रूप अनुपम जगजेठी, धारण ते करुण. दाढा भयंकर, आयाळ रुळे मानेवर, नेत्र जेवी खदिरांगार, ब्रह्मांड जाळू पाहती. त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची, पिले जेवी वाघिणीची, अंगावर खेळती तिच्या. तुम्हा पाहून देवराया, लक्ष्मी न धजे पुढे यावया. ऐशा स्थितीला लागला पाया, भक्त तुझा नरहरी. तू भक्तवत्सल लक्ष्मीकांत, ऐसे सांगत आले संत. पूर्वीशी भक्त मनोरथ, नाही न त्यासी मनसी कदा. त्या आपुल्या ब्रीदासी, जाग आता ऋषिकेशी. दासगणू लागला पायासी, अभय असू दे पांडुरंगा. गजाननाचे परमभक्त होते काही अकोल्यात, तयाची या सदनाप्रत हमेशा यावे समर्थांनी. चापड गावचे बापू कृष्ण, खटाऊ शेटाचे कुटुंब जाण. गोंडू लालाचा नंदन, बच्चू लाल नाम ज्याचे. जिजाबाई पंडित आणि कही होते बहुत, त्याची नावे तुम्हा प्रत किती सांगू विबुध हो. एक वेळी अकोल्यात आले गजानन स्वामी समर्थ. खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्यांनी ठेविला. एक भक्त मलकापुरी, विष्णुसा नामे निर्धारी. त्याच्या वाटले अंतरी, समर्थ आणावे मलकापुरा. त्याने आमंत्रणाचा वशिला, भास्कराच्या द्वारे लाविला. हाच भास्कर होता झाला समाधीस्थ अडगावी. तो त्यावेळी होता जवळ, करी कारभार अंगे सकळ. विष्णुसाला होते बळ, याच भास्कर पाटलाचे. भास्कर म्हणे मलकापुरी, चला समर्था लवकरी. भक्त विष्णुसाच्या घरी, बोलण्यास आला तो. मनोरथ येथील भक्तांचे, तुम्ही पुरविल असती साचे. आता मलकापुरीचे लोक वाट पाहती. तई समर्थ म्हणाले भास्करा, सध्याच मी मलकापुरा येत नाही जाण खरा. तू आग्रह करू नको, फार आग्रह करशील तरी फजित पावशील. याचा विचार करी खोल, मी न बोललो काही तरी. दोरीसी दिधल्या फार ताण, मी ती मध्येच तुटतसे जाण. मी न हलणार इथून, तू या फंदात पडू नको. भास्कर बोले त्यावरी, काही असो मलकापुरी. चला विष्णू साचे घरी, हीच विनंती गुरुराया. मी तुमचा लाडका, मसी धक्का देऊ नका. मी भरवतचा दिला देखा, तुम्हा घेऊन येण्याचा. ती प्रतिज्ञा माझी पुरी, तुम्ही करावी आज खरी. चला आता स्टेशनावरी, गाडीत बसवण्याकारणी. ऐसा आग्रह करून घेऊन आला गजानन, मलकापुरा कारण न्यावयासी श्रोतेहू. भास्कराने विनवणी स्टेशन मास्तरा करोनी. 12 जणांचा डबा त्यांनी खाली करविला संतास्तव. महाराज तैसेच बैसले, तेन काही बोलले. जागेवरून नाही उठले गाडी सुटेपर्यंत. तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरीचा. डोळा चुकवून भास्कराचा लीला केली ऐशारीती. जो डबा मोकळा केला
तो त्यांनी सोडून दिला. योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये. आधीच मूर्ती दिगंबर स्त्रिया घाबरल्या असती फार. त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलिसांचा अधिकारी तेथे आला सत्वरी. महाराजाला धरून करी खाली ओढू लागला. अरे वेड्या नंग्या पीरा, अक्कल कैसी तुझना जरा. बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा बैसलास. हिसडा घेऊन त्यांच्या हातात तेथेच बैसले तत्वता. अधिकारांची भीती चित्ता मुळीन त्यांच्या वाटली. मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तराकडे गेला. म्हणे डब्यापाशी आता चला बायकांच्या माझ्या सवे. दोघे डब्याजवळ आले. तो मास्तराने पाहिले. योगीराज बैसलेले बायकांच्या डब्यात. मास्तर पोलिसांच्या अधिकाऱ्याला ऐशा रीती बोलला, तुम्ही जाऊ द्यावे याला याच डब्यात बसून. हा आहे संत थोर, चालता बोलता ईश्वर. याच्या हातीनं होणार गुन्हा तो केव्हाही. ते ऐकून अधिकारी बोलला झाला ऐशा परी. मी दिली आहे तार खरी ये विषयी वरिष्ठाला. आता माझ्या हातात काही न राहिले यत्किंचित. मी वर्दी दिली तुम्हा प्रत, तुम्ही वाटेल ते करा. स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून बहु आदर दाखवून विनंती केली, महाराजा तुम्ही खाली उतरावे, माझे एवढे ऐकावे. कायद्यांचे आणावे प्रयोजन आपुल्या मानसी. महाराज उतरले खालती. पुढे खटली भरला त्याचे वरती. कायद्याप्रमाणे निश्चिती जठरा साहेबासमोर. त्यांनी फिर्याद घेतली. त्यांची तारीख नेमली. शेगावावरती भली चौकशीची श्रोते हो. बापूसाहेब जठार आले शेगावच्यावर. डाक बंगल्यात झाले स्थिर करण्या चौकशी खटल्याची. व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाही. तेही आले त्या ठाई काही कामानिमित्त. महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली साची. म्हणून मंडळी शेगावाची फार मिळाली बंगल्यावर. तै देसाई म्हणती जठरास, आज कोणता खटला विशेष. तुम्हा पुढे आहे खास, म्हणून मिळाले लोक हे. जठार म्हणाले त्याते, याचे कारण तुम्हा ते. कैसे न कळली वाटते, हेच मला आश्चर्य. तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून. पोलिसांनी भरून हा खटला पाठविला. त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी. म्हणून वाटते ऐसे मशी, लोक हे जमले असावेत. हे ऐकता भाषण व्यंकटराव झाले खिन्न. बोलते झाले करजोडून, खटला हा न चालवावा. श्री गजानन साधूंची योग्यता आहे थोरसाची. ती मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष. तो विदेही पुरुष जाणा, बंधन त्याला कशाचे ना. तो योग्याचा योगी राणा, वंदनीय अवघ्याती. खटला भरला हीच केली पोलिसांनी चूक भली. ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपुल्या कराणी. जठार म्हणती वकिलाला, तुम्ही जाणता कायद्याला. याचा पाहिजे होता केला विचार तो पोलिसांनी. कारकुना म्हणती बोलावणी, धाडा गजानना कारणी. ते ऐकुणी एकट्याने जवान पोलीस पाठविला. तो घेऊन समर्थासी म्हणे चला आता कचेरीसी. अधिकाऱ्यांनी तुम्हासी मजब धाडिले बोलावण्या. बऱ्या बोलाणी चलावे, फजितीस ना करून घ्यावे. ना तरी मला लागेल न्यावे, तुमच्या हाता धरून. तई वदले गजानन, आम्ही न उठू येथून. तुझे पाहतो शिपाई पण, ये धरी माझ्या करा. शिपायाचा हात धरिला, तो ना सुटे किमपी त्याला. रक्तप्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने. हातासी लागली कळ, जीव झाला व्याकुळ. करू लागला तळमळ, शिपाई तो त्याच ठाई. शिपायासी वेळ झाला, म्हणून पाठविले वकिलाला. त्या व्यंकटराव देसायाला समर्थासी आणावया.
जठार म्हणती तुम्ही जावे, समर्थासी घेऊन यावे, लोकांसी न जमू द्यावे, बंगल्या भोवती निरर्थक. इतक्यात आला समाचार, पोलिसांचा धरला कर, बसविला एका जागेवर महाराजांनी सहजिलेले. मग देसाई तेथे आले, त्यांच्या भक्तासी बोलले, यावेळी नेसविले पाहिजे समर्था धोतर. ऐसा सल्ला मिळता क्षणी धोतर नेसविले भक्तांनी, ते टाकिले सोडोनी समर्थांनी रस्त्यात. गेले नागवे कचेरीस, सर्वे होता भास्कर शिष्य. जठरांनी पाहता त्यास, दिली खुर्ची बसावया. या महाराजा बसा येथ, तुम्ही नागवे गावात. का फिरता सदोदित, हे काही नवे बरे. नागवे फिरणे हाच गुन्हा, कायद्यांनी ठरविला जाणं. म्हणून विनंती आपणा, द्या हे सोडून नंगेपण. ऐसे जठराचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून, आणि केले हास्यवदन, उत्तर त्यांसी द्यावया. तुला काय करणे यासी, चिलीम भरावी वेगेसी. उगीच नसत्या गोष्टीसी, महत्व न यावी निरर्थक. ते ऐकता भाषण, जठार गेले विरघळून. जनरीतीचे याला भान, मुळीच नाही राहिले. हा ऋषभदेव भगवंतीचा, किंवा शुक्राचार्य साचा, किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार. हा निजानंदी सदारत, खचित आहे जीवनमुक्त. नवे लावितला याप्रत, गुन्हा विचारे केव्हाही. जेवी अग्नीचा अग्निपण, अग्नी सोडित नसे जाना. परी अग्निहोत्र्यांना, कुंडात ठेवणे भाग त्यासी. अग्निदेव म्हणून ठेविल्या कुंडा वाचून, तो करील दग्ध सदन, हा दोष त्याचा नसे. तैसे याचे नागवेपण, आहे अग्नीचे समान. म्हणून याचा शिष्यगण, आहे अपराधी ये विषयी. वस्त्ररूपी कुंडा ठाई, जरी हा ठेविला असता पाही. तरी हरकत नव्हती काही, सर्वास सुखद होते ती. ऐसा विचार पूर्ण केला, जठरांनी चिंती भला. आणि हुकूम फर्मविला, त्यांनी पुढील प्रमाणे. महाराज मूळचे जीवनमुक्त, त्या ठेवणे व्यवस्थित. भास्कराचे काम सत्य होते न, ते केले त्यांनी. म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला. ऐसा खटल्याचा निकाल झाला, जठरांपुढे शेगावी. समर्थ म्हणाले भास्करांसी, पुन्हा ऐशा आग्रहासी. करशील का सांगमशी, निज फजिती करून घ्याया. भास्कर काही न बोलला, मौन धरून राहिला. तेथून मंडळींनी केला ऐशा प्रकारे विचार. समर्थासी अग्निरथ, न बसवा येथून कल्पाती. विनाकारण कटकटी होती, ते काही बरे नव्हे. हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावास. भक्त बैलांच्या गाडीस बसवू लागले महाराजा. या रीती अकोल्यासी आले एकद्या पुण्यराशी. बापूरावच्या सदनासी जाऊन या उतरले. याच वेळी यवन जातीचा साधू महिताबशा नावाचा, तो होता कुरुम गावीसाचा. मूर्तीचा पुरा सानिध्य. त्याने बापूरावाप्रती सांगितले होते ऐशी रीती. जेव्हा समर्थ अकोल्यास येती, तेव्हा आम्हा कळवावे. अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्य धाडीला कुरुमासी. तो ऐशा रीती घडून आले, महिता बशा येण्या निघाले. अकोल्यास या भले, समर्थासी भेटावया. अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटला रस्त्यास. जो आला होता न्यावयास बशा कारणे. तो मनुष्य भेटता क्षणी, की पुसू लागले मधुवचनी. त्या मनुष्या लागुनी महिता बशा श्रोते हो. तू न जावे कुरुमाला, बैस आमच्या गाडीला. आपण जाऊ स्टेशनाला, मीच आहे महिता बशा. पहा संत आल्याचे वर्तमान. कळले संता लागून, कोणी न सांगता जाण. त्रिकालज्ञ ते खरोखरी.
महिताबशाच्या संगाते 2-4 यवन होते. अवघे येऊन सदनाते उतरले बापूरावाच्या. दुसरे दिवशी प्रातकाळा महिताबशा होता जेथे बसला. महाराज आले तया स्थळा निजलिले करून. महिताबशाचे धरून केस समर्थांनी ताडिले त्यास. त्या ताडण्याचा उद्देश हाच होता विबुध हो. यवन जातीचा जन्मून काही न केला उपयोग जाण. यवनाचे आडदांडपण नाही अजून गेले रे. या आडदांडपणांनी तत्वघात होईल जाणी. मृत्यूलोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील. तुझे महिताब आहे नाव त्याची काय आठवण ठेव. द्वेषरूपी तमाया वाव तुझ्या पुढे मिळू नये. हा द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचेवर. याची नाही तुला खबर म्हणून तुझला ताडिली. ऐसा मिळाता इशारा महिताबशा तोषला खरा. साधूच साधूच्या अंतरा जाणताती निसंशय. जेव्हा महिताबशाचे ताडिले तई संगतीचे यवन भले. कावरे बावरे होते झाले तो प्रकार पाहून. महिताबशा बोलला त्यासी तुम्ही न राहावे आम्हा पासी. जावे निघून कुरुमासी हेच आहे उत्तम. शेख कडू शिवाय जाण गेले 2-4 निघून. तो द्यावयासी आमंत्रण बच्चूलाल पातला. म्हणे उद्या दयाघणा यावे तुम्ही भोजना. या दासची या सदना हीच आहे विनंती. दुसरी दिवशी तांग्यात बसूनी या समर्थाप्रत मोठ्या थाटांनी मिरवत निज सदना आणिली. परी समर्थ तांग्याखाली उतरले नाही मुळी. तेने मंडळी चिंतावली म्हणे कात न उतरती हे. तसाच तांगा नीला परत बापूरावांच्या सदनाप्रत. मंडळी पडली घोटाळ्यात समर्थ ऐसे का केले. काल आमंत्रण घेतले आज तांग्याखाली न उतरले. याचे कारण शोधिते झाले आपापल्या बुद्धीने. त्यात होता एक धूर्त तो बोलला अवघ्यांप्रत. मला समजले इंगित या गोष्टीचे ये वेळा. महिताबशाला वगळिले म्हणून महाराज नाही उतरले. भोजनाचे कान केले महिताबशाला आमंत्रण. आता घेऊन दोघासी बसवून एका तांग्यासी. म्हणजे निश्चयीसी अभयंताही येतील. तेच वाक्य खरे झाले दोघांनाही मिरवित नेली. महिताबशाला उतरविले मंदिराजवळील थेटरात. श्रीरामाच्या मंदिरी गजाननांनी उतरली स्वारी. परी तेही गेले अखेरी उठोनी या थेटरात. अवघ्यांची झाली भोजने मग महिताबशा लोकास म्हणे. मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. तई शेखर कडू बोलला त्या महिताबशा फकीराला. तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून जे कैसे जाता हो. मी मशीद बांधून पंजाबाशी जावे आपण काम अर्धे टाकून. जाणी उचित नसे तुम्हा महिताबशा शेख कडूशी. बोलता झाला प्रेमीशी आग्रह धरू नका मशी. ये वेळी निरर्थक गजाननाचा हुकुम झाला. मजसी पंजाबात जाण्याचा आता एक क्षणही या स्थळा. मी न राहू शके हो समर्थांच्या कृपे करून. मशिदीचे काम पूर्ण होईल माझे हे वचन. सत्य तुम्ही मानावे धर्मविषयी द्वेत. संता ठाई नसते सत्य ते अवघ्या धर्माप्रत. समसमान मानिती खुळे देऊळ मशिदीची. तुम्ही नका वाढवू साची ती वाढता दोघांची. आहे हानी होणार सामान देऊळ मशिदीचे. एकची आहे साचे आकाराने विभिन्न त्याचे. मानून भांडू नये हो यवन तेवढा खुदाचा. आणि हिंदू काय भूताचा पोक्त विचार करा याचा. मनुष्यपण टिकवावया तरीच होईल कल्याण. हिंदू आणि मुसलमान हे एकाच देवापासून. निर्माण असती जाहले धर्म बापा ज्याचा. त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुनी परी विधर्म्याच्या ठिकाणी. अलोट प्रेम धरावे हे न झाले जोवरी. सौख्य लांब तोवरी या मशीद होईल पुरी. गजाननाच्या कृपेने
महिताबशा निघून गेले, पुन्हा न इकडे परत आले. या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू यवनांनी. पहा महिताबशाला जरी ताडिले झाले साक्षात्कारी, परी द्वेष नव्हता अंतरी, प्रेम अलोट होते हो, शहाणा लागे घेतल्या विना. भोजनान गेला योगी राणा, हे मुद्दे मणी आना. या गोष्टीचे श्रोते हो, असो या बापूरावाची. कांता एक होती साची, तिला भानामतीची. बाधा होती विबुध हो, मळकट यावा घटकेत. घटके माझी कंठी तात, घटके माझी वस्त्राप्रत. अग्नी तो लावाया बिब्याच्या पाठीवर, फुल्या याव्या अपरंपार. कधी दांडीवरील चिळ जळून जावे अकस्मात. या भानामतीच्या त्रासांनी ती बापूरावांची कामिनी क्षीण केली होवोनी. अन्नपाणी न रुचे तिला, भानामती काढाण्याला. बापुराने जाणत्याला आपण बाहून अकोल्याला. परी न झाला उपयोग, खर्चही झाला अतोनात. गुण न आला किंचित, अखेर त्याने जोडिले हात. श्री गजानन स्वामीला, महाराज माझ्या कुटुंबाला. भानामतीचा त्रास झाला, गेले नाना उपायाला. आता मात्र कंटाळलो तुझी पाऊल माझ्या घरा. आज लागली गुरुवरा, तेथेच का आसरा. भानामतीस मिळावा ज्या दरीत अतोपंचानन. बसला आहे जेवण तेथेच का ओरडून. दिमाख दाखवावा कोल्ह्यांनी, जेथे कस्तुरी दरवळली. तेथेच का हो राहावी भली, गुरु राया ही आंगोळी. घाण भानामतीची ऐसी विनंती ऐकून, गजाननांनी अवलोकन केले निजकृपेने करून. बापूराव कांतीला त्या योगे श्रोते तिची. भानामती निमाली साची, नाही किंमत माकडाची. सिंहाची या पुढे हो, असे एकदा फिरत फिरत महाराज आले अकोटात. नरसिंगजीला भेटण्याप्रत, बंधू आपला म्हणून त्यांच्या मठाशेजारी. पण विहीर होती खरी, जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज. पाय आत सोडिले, डोकावून पाहू लागले. आतील जला लागी भले, वरच्यावरी श्रोते हो, पाहून त्यांची ऐशी कृती. लोक साशंक झाले चित्ती, नरसिंग महाराज विचारती. अरे हे काय करतोस गोदा यमुना भागीरथी. तुम्हासाठी येथे असती आणखी तीर्थे आहेत किती. हे पाहतो डोकावून, तुला त्याचे घडते स्नान. मी का राहू तसाच जाण, या तीर्थांनी मला स्नान. आज येऊन घालावे त्यांनी स्नान घातल्या विना. मी न येथून हले जा. ऐशा ऐकून भाषणा कैक म्हणाले या रीती. खरोखरी हा आहे पिसा, शेगाव नादी लागला कैसा. जरा थांबा येथेच बसा, काय करी हा पाहू पुढे. तो विहिरीतील जलाप्रत उकळ्या उठल्या अगणित. श्रोते एका निमिषात विहीर भरली पाण्याने. हजारी कारंजाच्या घरी परी, गजाननाच्या अंगावरी. वर्षे लागले पहावारी, त्या विहिरीचे ते धवा. लोका म्हणती गजानना, यारे स्नाना लागून. नाही उरले प्रयोजन विहिरी माझी उतरण्याचे. गंगा यमुना गोदावरी, वरती आली आहे खरी. स्नान साधा ये अवसरी, या पुण्यरीती सरितेचे. भाविकांनी केले स्नान, निंदकांनी खाली मान. घातली ते पाहून प्रकार त्या पाण्याचा. संत जे जे आणती मणी, ते पुरवी चक्रपाणी. त्यांच्या वाणी लागुनी असत्यता न दे परमात्मा. स्नान होता असमर्थ उठले त्या पाणी पहिल्या परी झाले. विहिरीच्या त्या तळास गेले, उकळ्या बंद जाहल्या. नरसिंगजीसी भेटून निघून गेले दयाघन. शेगावासी बैसून मनोवेगाच्या वारूवरी. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारक होवो भाविकांप्रत, भाविक भक्ता कारणी. शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 17 अध्यायः समाप्तः.